नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यास उत्तर चाचणी यामधील मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि या प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्नांची उत्तरेही आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत। तर तुम्हाला स्क्रीनवर मराठी विषयाचा पेपर दिसतोय। सुरुवातीला तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी नाव टाकायचं आहे। मी जी ही चौकट दाखवलेली आहे या ठिकाणी तुमचं नाव टाका। नाव टाकल्यानंतर खाली शाळेचं नाव आहे, त्या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे। या विषयाला आपल्याला एकूण 20 गुण आहेत आणि आवश्यकतेनुसार जर तुम्हाला हा पेपर सोडवताना पुरवणी लागली किंवा कागद लागला तर आपल्या शिक्षकांकडून तो घ्यायचा आहे। चला तर मग आता सुरू करूया। मराठी विषयाची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती सविस्तर उत्तरांसह आपण सोडवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील उतार्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। तर आपण सुरुवातीला हा उतारा वाचूयात आणि त्यानंतर या उतार्यावर जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लिहूयात। खाशाबाचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते, तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या। वडिलांच्या तालमीत खाशाबांच्या कुस्तीचा श्री गणेशा झाला आणि त्याचे नाते मातीशी जुळले। प्रतिस्पर्धी मल्लास चित्त कसे करावे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले। त्या काळी गावागावात उरूस भरायचे। या उरुसात जत्रेत आखाडे भरत खाशाबांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा उतारा वाचलेला आहे आणि आता या उतार्याखाली असणारे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपण पाहूया। पहिला अ आकडा आहे, खाशाबांनी कुस्तीचे धडे कोणाकडून आत्मसात केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, खाशाबांनी कुस्तीचे धडे वडिलांकडून आत्मसात केले। यानंतर ब आकडा आहे, या उतार्यात कुस्तीतील कोणकोणत्या कौशल्यांचा उल्लेख केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रतिस्पर्धी मल्लास चित करणे, मान पकडणे आणि पट काढणे। तर यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, खाशाबाच्या कुटुंबात कुस्तीची परंपरा होती हे कशावरून समजते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, खाशाबाचे आजोबा उत्तम कुस्तीगीर होते, तसेच त्यांच्या वडिलांनीही तरुणपणात अनेक कुस्त्या गाजवल्या होत्या। यानंतर आपण प्रश्न दुसरा पाहणार आहोत आणि प्रश्न दुसरा आहे, खालील कवितेच्या ओळींचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। आता आपण सुरुवातीला ही कविता वाचूया आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरं लिहूया। आता उजाडेल, खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल। शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल आता उजाडेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेचं वाचन केलंय आणि आता या कवितेखाली जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत। यातील पहिलाच प्रश्न आहे, आनंदाने मृदू आवाजात कोण गाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, आनंदाने मृदू आवाजात खग गाणार आहेत। आता यानंतरचा प्रश्न आहे, उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, उजाडल्यामुळे अंधार नाहीसा होणार आहे, पक्षी गाणार आहेत। आता यानंतरचा प्रश्न आहे, क आकडा, आता पाऊस पडेल, नंतर निसर्गात होणारा बदल तुझ्या शब्दात लिही। आणि या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, आता पाऊस पडेल, सर्वत्र हिरवळ पसरेल, सुंदर फुले फुलतील। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत, दिलेल्या सूचनेप्रमाणे कर। आणि यातील अ आकडा आहे, खालील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहून अर्थपूर्ण वाक्य तयार कर। आणि वाक्य खाली दिलेलं आहे आपल्याला, मैदानावर रिकामी जागा, पतंग घेऊन गेलो। तर या वाक्यामध्ये रिकामी जागा जी आहे त्या ठिकाणी तू, आम्ही आणि तो यापैकी योग्य ते सर्वनाम आपल्याला लिहायचं आहे। आणि याचं उत्तर आहे, मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो।
म्हणजे याचं उत्तर आहे आम्ही. त्यानंतर ब आकडा आहे. खालील शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य बनव व यातील कर्ता लिही. आणि या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, आणला काल होता सविताने डबा. तर हे वाक्य आपण योग्य क्रम लावून लिहिलंय. सविताने काल डबा आणला होता आणि या वाक्यामधील कर्ता आहे सविता. यानंतर पुढचा प्रश्न आहे क आकडा. खालील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाल. आणि वाक्य आहे, वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय, रिकामी जागा आणि कंसामध्ये करणे. तर यामध्ये आपल्याला अपूर्ण भूतकाळाचं योग्य ते रूप घालायचं आहे. आणि मग या प्रश्नाचं उत्तर आहे, वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करत होती. तर या रिकाम्या जागेमध्ये उत्तर येणार आहे करत होती. यानंतर ड आकडा आहे. योग्य सार्वनामिक विशेषण वापरून वाक्य पुन्हा लिही. आणि यामध्ये वाक्य आहे, गुरुजी म्हणाले, रिकामी जागा, कचरा जास्त, रिकामी जागा, प्रदूषण जास्त. आणि यामध्ये आपल्याला रिकाम्या जागी उत्तर लिहायचं आहे. गुरुजी म्हणाले, जेवढा कचरा जास्त तेवढे प्रदूषण जास्त. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे रिकाम्या जागेत पहिल्या जेवढा आणि दुसऱ्या रिकाम्या जागी उत्तर आलेलं आहे तेवढे. तर यानंतर पुढचा प्रश्न आहे ई आकडा. खालील शब्दांचे विरुद्ध अर्थाचे शब्द लिही. यातील पहिला शब्द आहे खाली आणि याचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे वर. त्यानंतर दुसरा शब्द आहे उद्योगी आणि याचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे आळशी. आता यानंतर प्रश्न चौथा अ यामध्ये खालील विषयांपैकी एका विषयावर 5 ते 6 ओळी माहिती आपल्याला लिहायची आहे आणि ही माहिती आपल्याला आपल्या मनानं लिहायची आहे. त्यातील पहिला विषय आहे माझा दिनक्रम आणि दुसरा विषय आहे फुलांचा राजा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही तुमच्या मनानेही लिहू शकता किंवा स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय त्या पद्धतीनं तुम्ही या विषयावर 5 ते 6 ओळी माहिती लिहू शकता. सुरुवातीला पहिला विषय आहे माझा दिनक्रम. मी दररोज सकाळी 6 वाजता उठतो. उठल्यावर सर्वात आधी प्रातःविधी आटपून घेतो. त्यानंतर मी स्वच्छ मोकळ्या हवेत फिरायला जातो. फिरून आल्यावर मी व्यायाम करतो. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून दूध पितो. नंतर अभ्यासाला बसतो. त्यानंतर नाश्ता करून शाळेला जायची तयारी करतो. शाळा सुटल्यानंतर हातपाय धुवून चहा बिस्किट खातो. त्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत खेळायला जातो. त्यानंतर शाळेतील घरचा अभ्यास पूर्ण करतो आणि थोडा वेळ TV पाहून जेवण करतो. आई वडील बहीण भावंडांसोबत मी गप्पा मारतो आणि नंतर 9 वाजता मी झोपी जातो. तर अशा प्रकारे आपण पहिल्या विषयाची माहिती पाहिली. ही माहिती तुम्ही तुमच्या मनानेही लिहू शकता. आता त्यानंतर आपण पुढचा विषय पाहूया. यानंतर पुढचा विषय आहे फुलांचा राजा. फुलांचा राजा गुलाब आहे. गुलाब हे आकाराने व रंगाने वेगवेगळे असतात. लाल, गुलाबी, पांढरे, पिवळे गुलाब सर्वांचे लक्ष वेधून घेतात. गुलाबाचा सुगंध खूप मोहक असतो. देवाला वाहण्यासाठी पण गुलाब वापरतात. त्याचप्रमाणे स्त्रियांना आणि मुलींना केसात गुलाब घालण्यास खूप आवडते. गुलाबाचे अनेक औषधी उपयोग पण आहेत. गुलाबापासून गुलकंद आणि गुलाबजल बनवतात. गुलाबाच्या फांद्यांवर व देठावर काटे असतात. गुलाबाची झाडे कमी उंचीची असून झुडपाच्या स्वरूपात असतात. यानंतर शेवटचा प्रश्न आहे ब आकडा. आपल्या शिक्षकास पत्र लिहिताना पत्राच्या सुरुवातीला व शेवटी लिहावयाचा मायना लिही. आणि या पत्राचा मायना कशा प्रकारे लिहायचा ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. तिथं मी अ ब क असं दाखवलेलं आहे. त्यानंतर खाली तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, ज्या ठिकाणी मी शाळेचं नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला दिनांक लिहायचा आहे आणि त्यानंतर डाव्या बाजूला आदरणीय गुरुजी, शिरसाष्टांग नमस्कार अशा पद्धतीनं हा मायना लिहिल्यानंतर
उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला कळावे आपला आज्ञाधारक आणि त्या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्या शिक्षकांना पत्र लिहिताना पत्राच्या सुरुवातीला आणि शेवटी अशा प्रकारचा मायना लिहितात.